मतदार हा लोकशाहीचा कणा आहे, त्याचा हक्क हिरावून घेण्याचा अधिकार प्रशासनाला नाही। नागरिकांची नावे सूचीमधून हटविली म्हणजेच लोकशाहीवर गदा आणण्यासारखे आहे। त्यामुळे पारदर्शक व प्रामाणिक मतदार यादी ही निवडणुकीपूर्वीची अत्यंत महत्वाची पायरी आहे। हजारो मतदारांच्या नावांची मतदार यादीतील ही गडबड मोठ्या संघर्षाला कारणीभूत ठरू शकते। त्यामुळे प्रशासनाने वेळीच गांभीर्याने दखल घेत तातडीने दुरुस्त्या कराव्यात। या संदर्भात व्यापक चर्चा करण्याकरिता महानगरपालिका आयुक्तांची भेट घेणार असल्याचे पत्रकार परिषदेमार्फत शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी सांगितले। असताना मतदार याद्यामधला गोंधळ हा सगळ्यात मोठा बाहेर येतोय। सगळ्या महानगरपालिका असतील याच्यातल्या मतदार याद्याचा जर अभ्यास केला तर सीमा रचनेच्या बाहेरचे कित्येक मतदार त्या वॉर्डात आले आणि या वॉर्डातले सीमेच्या आतमधले कित्येक मतदार दुसऱ्या वॉर्डात फेकलेले। हे काही 100, 200, 300चं नाही तर 4-4 हजार 5-5 हजार मतदार अशा पद्धतीनं घडलेलं आहे। आणि म्हणून या स्थितीमध्ये निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं मतदार याद्यात सुधारणा अपेक्षित असताना पुन्हा एकदा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळते आणि याच्यामध्ये जी शक्ती काम करते ती निश्चित सत्ताधारी पक्षाला मदत करणारी आहे। आता काही ठिकाणी एका ठिकाणची बातमी अशी आली की रवींद्र चव्हाण भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष हेच मतदार यादीविषयी बोलतात। याचा अर्थ ठीक आहे, मी हा सत्ताधारी पक्षाला मदत हा जर मुद्दा मागे घेत असेल तर आम्ही जो मुद्दा मांडतो निवडणूक आयोगाविषयी तो सत्ताधारी पक्ष मांडतात आणि मग निवडणूक आयोगाची का दखल घेत नाही हा एक प्रश्न जनतेच्या मनात आहे। आपण निवडणूक आयोगाने आता ऑब्जेक्शन देताना तांत्रिक बाबी न काढता, कारण 6-6, 7-7 हजार 2-2, 4-4, 5-5 याद्याच बाहेरच्या आतमध्ये किंवा आतमधल्या बाहेर गेलेल्या असताना ज्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या तक्रारी असेल कोणताही, उद्या तो भाजप का असेल नाही तर शिवसेनेचा असेल नाही तर काँग्रेसचा असेल, यांच्या तक्रारीचं प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पाहणी करून निर्णय घ्यावे। आम्ही तक्रार करतो म्हणून निर्णय घ्यावे असं मुळीच आम्ही म्हणणार नाही, पण आमच्या तक्रारीत तथ्य असेल तर त्याची दखल घ्यावी अशा प्रकारची भूमिका आम्ही परवा निवडणूक आयोगाकडे मांडलेली माननीय आदित्यजीच्या नेतृत्वाखाली आणि पुन्हा एकदा आजही मांडतो। आज आम्ही संभाजीनगरातल्या महानगरपालिका आयुक्तांना या संदर्भात भेटणार आहोत। आमचे पदाधिकारी ऑलरेडी भेटलेले, पण तो एक व्यापक स्वरूपात आज चर्चा करण्यासाठी आम्ही आयुक्तांची भेट घेणार आहे। रवींद्रकर असं म्हटले की राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवत विरोधकांची वाटचाल सुरू आहे आणि निवडणूक आयोगाकडे फेऱ्या मारण्यापेक्षा मतदाराकडे फेऱ्या मारल्या पाहिजे हे रवींद्र चव्हाणांना सांगा असं माझी त्यांना सूचना आहे। नगरविकास खात्यातले माल आहे आणि नगरविकास खातं आपलं आहे। 1 तारखेला लक्ष्मी येणार आहे, घराबाहेर झोपा, लक्ष्मी उठवेल तुम्हाला, गुलाबराव पाटील म्हणतात। आम्ही हीच भूमिका आम्ही मांडत आलेलो आहे की निवडणूक आयोग झोपलेलं आहे का, माल आहे या शब्दाचा अर्थ काय, लक्ष्मी येणार आहे या शब्दाचा अर्थ काय। सत्ताधारी पक्षातले मंत्री अशा पद्धतीनं वक्तव्य करतात। पोलीस झोपलेले आहे का, निवडणूक आयोग झोपलेले आहे का? मग आपण निष्पक्ष निवडणुका कशा पद्धतीनं होतील, निरपेक्ष निवडणुका कशा पद्धतीनं होतील, जनता निर्भयपणे मतदान कशा पद्धतीनं करेल हा प्रश्न निवडणूक आयोगाला आम्ही विचारतो।